केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपचं मिशन विधानसभा सुरू झालंय। ज्या 50 विधानसभा मतदारसंघात भाजप सहज जिंकण्याच्या स्थितीत आहे, त्यावर अधिक ऊर्जा खर्च न करता निवडून येण्याच्या स्थितीत असलेल्या उर्वरित 75 विधानसभा जागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। निवडून येण्याची शक्यता असलेल्या 75 विधानसभेच्या जागेवर जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष अधिकची कुमक लावणार आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावर 125च्या वर विधानसभा जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नवी आखणी केली जाते विधानसभेसाठी भाजपकडून? प्रज्ञा, भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी 2 वेगवेगळे समांतर सर्वे पक्षांतर्गत केलेले होते आणि त्या सर्वेनंतर भारतीय जनता पक्षाचं असं लक्षात आलं की राज्यामध्ये जवळपास 50 अशा जागा आहेत जिथे भारतीय जनता पक्ष सहज जिंकू शकतं। मात्र 75 अशा जागा आहे की जिथे अधिक ताकद लावली तर त्या देखील जिंकण्याच्या स्थितीमध्ये येऊ शकते। त्यामुळे जेव्हा अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर तेव्हा त्यांनी असं सांगितलं प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांना की कुठे तुम्ही त्या 50 जागांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यापेक्षा किंवा अधिक ताकद लावण्यापेक्षा तुम्ही उर्वरित 75 जागेवर अधिक लक्ष फोकस करा आणि त्यासाठी मग त्यांनी नियोजन कसं करायचं, कशा प्रकारे त्याची आखणी करायची आणि कशा प्रकारे पूर्ण झोकून द्यायचं याच्या सूचना प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत। त्यानुसार मग विभागनीय या भाजपच्या नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली। जसे चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भाची जबाबदारी देण्यात आली, अशोक चव्हाण यांना मराठवाड्याची जबाबदारी देण्यात आली, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ही गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली, आशिष शेलार यांच्याकडे मुंबई विभागाची जबाबदारी देण्यात आली। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विभागनीय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आलेल्या आहे आणि आता मिशन 125+ असं भाजपचं विधानसभेसाठी सुरू झालेलं आहे आणि अमित शहा यांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यानुसार याची तयारी सुरू झालेली आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।